बोरी खुर्द येथे पंचशील ध्वजाची झाली विटंबना। बौद्ध समाज बांधव आक्रमक तर रास्ता रोकोद्वारे केला जाहीर निषेध। घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। पुसद तालुक्यातील बोरी खुर्द येथे रात्री अवकाळी झालेल्या पावसाचा फायदा घेऊन गावातील जातीवादी लोकांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर गावच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले पंचशील व निळे ध्वज उकडून कॅनलमध्ये फेकून दिले। ही घटना काल दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती। सकाळी गावातील बौद्ध समाज बांधव व महिला यांच्या लक्षात आले की पंचशील ध्वज व निळे ध्वज पाण्यात फेकून दिले आहेत व पंचशील व निळ्या ध्वजाची विटंबना करण्यात आली आहे। हे लक्षात येताच गावातील बौद्ध समाज बांधव आक्रमक पैत्रा घेऊन एकत्र जमा झाले व निषेध नोंदविण्यात आला। युवक व महिलांनी आक्रमक होऊन पुसद ते नांदेड व पुसद ते हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते। घटनेची माहिती मिळताच विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी घटनास्थळी जाऊन त्यांनी समाज बांधवांना शांततेचे आवाहन केले होते। घटनेचे गांभीर्य ओळखून पुसद पोलीस उपविभागीय अधिकारी पंकज अतुलकर व शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले होते व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती। समाज बांधव रास्ता रोकोवर ठाम असताना सुद्धा SDPO पंकज अतुलकर यांनी 2 तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती। या संपूर्ण परिस्थितीवर पोलीस प्रशासनाची करटी नजर होती व घटनास्थळी त्यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता। यावेळी भीम टायगर सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव, प्रज्ञापर्व समितीचे कार्याध्यक्ष देवेंद्र खडसे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। SDPO पंकज अतुलकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार संशयित आरोपींना पकडण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे। पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट रॉ भारत।